कुर्ला पश्चिम भागातील इमारतीची वीज, पाणी आणि गॅस सुविधा मुंबई महापालिकेकडून बंद करण्यात आली आहे। कैलास पर्वत कोऑपरेटिव्ह सोसायटीतल्या रहिवाशांनी असा आरोप केलाय। इमारत धोकादायक ठरवून ही जागा विकासकाला देण्याचा कट असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। नेमकं हे प्रकरण काय आहे तर ऑक्टोबर 2020 मध्ये इमारतीचं ऑडिट केल्यानंतर इमारत धोकादायक नसल्याचं स्पष्ट झालं। 2021 ला C1 रिपोर्टमध्ये इमारत धोकादायक असल्याची माहिती आली। 14 मार्च 2023 ला पालिकेकडून इमारत C1 घोषित घोषित केल्यानंतर हे प्रकरण TAC कडे हस्तांतरित करण्यात आलं। 2023 ला प्रकरण न्यायालयात गेलं, न्यायालयाकडून TAC कमिटीकडे आलं। 2023 ला MMRDA कडून VJTI संस्थेमार्फत रिपोर्ट बनवण्यात आला, तो C2B आला। 15 जुलैला पालिकेकडून इमारतीची वीज आणि पाणी बंद करण्यात आलं।